राजकारण हीच एक जगातली सर्वात जास्त शक्तिशाली गोष्ट आहे। राजकारण कुणाला आवडो वा ना आवडो, मात्र राजकारण ही एक शक्ती आहे हे तुम्हाला मान्य करावंच लागतं। राजकारण कोणी करावं, कोणी करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। आमदार संजय शिरसाट यांचं नाव छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणी ऐकलं नसेल असा माणूस तुम्हाला शोधून सापडणार नाही। का? छत्रपती संभाजीनगरमध्ये इतर अनेक आमदार खासदार असताना संजय शिरसाट यांचं नाव सगळ्यांनी का ऐकलं असावं? याचं उत्तर त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये आहे। लोकाभिमुख काम, प्रचंड कार्यकर्त्यांचा गोतावळा आणि सदैव जनतेच्या प्रश्नासाठी धावून जाण्याची तयारी, या एकाच स्वभावामुळे ते एक लोकप्रिय आमदार ठरले आहेत। आमदार संजय शिरसाट यांचा वेगळा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही, पण माहीत असावं म्हणून काही गोष्टी जरूर सांगितल्या पाहिजेत। आमदार संजय शिरसाट हे मूळचे छत्रपती संभाजीनगरचेच, पण त्यांचे वडील आणि चुलते यांनी कामाच्या शोधात मुंबई गाठली। मुंबईच्या चेंबूर भागात ते राहू लागले। मुंबईमध्येच त्यांनी आपापले कामधंदे शोधले। याच चेंबूरच्या भागात आमदार संजय शिरसाट यांचा जन्म झाला। बराच काळ लोटला। कालांतराने हे कुटुंब पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले। येथे आल्यावर आपापल्या उद्योगाला सवय लागले। संजय शिरसाट यांचं आता कॉलेजचं वय झालं होतं। तेही कामधंदा शोधू लागले। काही वेळ कंपनीमध्ये काम केलं, त्यानंतर काही वेळ रिक्षाही चालवला। पण हे सगळं करीत असताना संजय शिरसाट या धडपड्या मुलाच्या मनात महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काहीतरी घोळत होतं। कशाचं तरी त्यांना आकर्षण होतं। त्यांची कोणती तरी धडपड कायम सुरू होती। महाराष्ट्रातला एक चेहरा आणि त्यांचा आवाज त्यांच्या कानात कायम घुमायचा। ते नाव होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। स्वतःच्या वडिलांनंतर संजय शिरसाट कुणाला मानित असतील तर ते हा शिवसेनेचा बाप बाळासाहेब ठाकरे यांना। त्यांच्या नसानसात शिवसेना भिनलेली आहे हे वेगळं सांगायला नको। अगदी तरुणपणी शिवसेना प्रमुखांची नुसती नजर भेट व्हावी म्हणून शिवसेना भवनात 10 दिवस फरशीवर झोपणारा हा कार्यकर्ता तहान भूक हरवून शिवसेना आणि शिवसेना हा एकच मंत्र त्यांनी कायम जपला। ते राजकारणाचे वेड नव्हते, ते वेड होते एका विचाराचे, ते वेड होते एका नेतृत्वाचे, ते वेड होते सामाजिक उत्थानाचे। यातून संजय शिरसाट घडत गेले। हे करीत असताना त्यांना माहीत नव्हतं की मी भविष्यात नगरसेवक होईल, सभागृह नेता होईल, आमदार होईल किंवा मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची माझ्यावर वेळ येईल, असं काहीही मनात नव्हतं। पण मी जे करतोय ते महाराष्ट्रातल्या माणसाच्या सन्मानासाठी करतोय ही भावना त्यांच्या मनात होती। विजय झाला। त्याच भावनेने त्यांना संजय शिरसाट बनवले। कोणतीही गोष्ट तन मन धन लावून केली की त्यात यश मिळते, याचं हे एक या धडपड्या तरुणाचं उदाहरणच म्हणावं लागेल। विद्यार्थी मित्र हो, एकेकाळी आमदार संजय शिरसाट तुमच्यासारखेच साधेसुधे होते। ते आज कथित यश राजकारणी म्हणून तुमच्यासमोर उपस्थित असतील तरीही भूतकाळात जाऊन त्यांनी कसं जीवन जगलं यावरही तुम्ही तुमचा विचार केला पाहिजे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंच आकर्षण का, असा एक प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल। तर याचं उत्तर आहे माणसाचा जो पिंड असतो। छत्रपती संभाजीनगरच्या आणि त्यावेळच्या औरंगाबादच्या एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेला मुलगा महाराष्ट्राच्या बदलणाऱ्या राजकीय घडामोडीचा एक कट्टर शिलेदार होईल हे तेव्हा त्यांनाही वाटलं नसेल। आज ते सत्य आपण संजय शिरसाट यांच्या रूपाने पाहत आहोत। शिवसैनिक होणं म्हणजे हा काही गुलाबी प्रवास नाही। अनंत अडचणी, अनंत समस्या, अनंत संकट झेलून शिवसैनिक उभा राहतो। प्रसंगी कुटुंबाला वाऱ्यावर सोडून देऊन स्वतःच्या विचारासाठी संघर्ष करीत असतो। बऱ्याचदा बापामुळं मुलाचं नाव निघतं, पण संजय शिरसाट हा असा एक मुलगा आहे की ज्या मुलामुळं बापाचं नाव निघतं। बापाचं नाव त्यांनी मोठं करण्याचा प्रयत्न केला। कोणत्याही वडिलांना आपल्या मुलाच्या भविष्याची काळजी असते। संजय शिरसाट हे लहानपणी जेव्हा शिवसैनिक म्हणून वावरू लागले तेव्हा त्यांच्या वडिलांना अशीच काळजी वाटली होती। पण त्यांना एक आत्मविश्वास होता
की माझा मुलगा हा कधीच अपयशी ठरणार नाही, तो कधीच वाया जाणार नाही. त्या बापाचा विश्वास संजय शिरसाट यांनी सार्थ ठरविला. कोणतेही पाठबळ नव्हते, गॉडफादर नव्हता, किंबहुना गॉडफादर काय असतो हेही कळत नव्हतं. पण कोणत्याही विचारावरचं खरं प्रेम माणसाला नक्कीच स्वतःची ओळख देतं. त्याच उत्तम उदाहरण आमदार संजय शिरसाट यांचं देता येतं. संजय शिरसाट यांच्या वैशिष्ट्याबद्दल आणखी एका गोष्टीचं नेहमीच सर्वांना कौतुक वाटतं. कार्यकर्त्यावर नितांत प्रेम करणारा हा राजकारणी आहे. आणि जो राजकारणी आपल्या कार्यकर्त्यावर निर्मळ, स्वच्छ, जीवापाड प्रेम करतो, त्या नेत्याला कार्यकर्ता कधीच अपयशी होऊ देत नाही, खचू देत नाही. कार्यकर्त्याची हिंमत हीच नेत्याची हिंमत असते. हे संजय शिरसाट यांच्या आजपर्यंतच्या राजकारणाने सिद्ध केलं आहे. औरंगाबाद पश्चिमचे ते अनेक वेळा आमदार होते, आजही आहेत, विद्यमान आमदार आहेत. आणि आता सिडकोच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रामध्ये सिडको हे अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. हजारो लाखो लोकांचे भवितव्य या संस्थेमध्ये दडलेले असते. अशा महत्त्वाच्या संस्थेचे ते अध्यक्ष झाल्यामुळे आयशीम परिवार या निवडीबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन करीत आहे. आमदार संजय शिरसाट यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायक आहे. आमदार संजय शिरसाट एका विचार प्रेरणेने राजकारण करतात. एका विचारवंतानं एका ठिकाणी फार चांगलं लिहून ठेवलं आहे. तुम्ही आज ज्या ठिकाणी उभे आहात ते केवळ आणि केवळ तुमच्यामुळेच. आमदार संजय शिरसाट यांचं कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलं आहे. आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करणारा भाऊक पिता, आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा जबाबदार कुटुंब प्रमुख. या कुटुंबात केवळ आईवडील, भाऊ बहिणीचा समावेश नाही. या कुटुंबात प्रथम येते जनता, त्यानंतर दुसऱ्यांदा येतो कार्यकर्ता आणि त्यानंतर येते राजकारण. राजकारणाला तिसऱ्या क्रमांकावर ठेवून जगणारा, वावरणारा एक कट्टर शिवसैनिक म्हणजे आमदार संजय शिरसाट. महाराष्ट्राचे भाग्यविधाते पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आपल्या एका पुस्तकात लिहितात, राजकारण कशासाठी करायचं? तर राजकारण करायचं ज्या गोरगरिबांना कोणताही नेता नसतो त्या गरिबांसाठी. राजकारण कुणासाठी करायचं? समस्येच्या ओझ्याने वाकून गेलेल्या जनतेसाठी करायचं. राजकारण आपल्या माणसासाठी करायचं. राजकारण आपल्या मायभूमीसाठी करायचं. राजकारण देशाच्या विकासासाठी करायचं. राजकारणाचा हा मूलमंत्र घेऊन राजकारणात वावरणारा प्रत्येक माणूस जनतेसाठी लोकप्रिय नेता ठरत असतो. यशवंतराव चव्हाणांचे हे विचार आपल्या आचरणात आणणारे आमदार संजय शिरसाट नक्कीच आहेत. राजकारणात एखादं पद मिळवणं सोपं असतं, पण जनतेचा विश्वास मिळवणं अवघड असतं. जनतेच्या विश्वासाची परंपरा निर्माण करणारा आमदार म्हणजे संजय शिरसाट. बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणताना सामाजिक माणसाच्या माना उंचावतात असा शिवसैनिक म्हणजे संजय शिरसाट.